उत्तर प्रदेशच्या मेरठ या ठिकाणी डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये जज साहेब बसलेले असतात आणि त्यांच्यासमोर दोन सुंदर मुली उभ्या असतात आणि त्या रिक्वेस्ट करतात की आम्हा दोघींना एकाच कारागृहामध्ये ठेवा आणि एकाच सेलमध्ये ठेवा. पण जज साहेब त्यांच्याकडे काही लक्ष देत नाही. त्या मुली पोलिसांना पण म्हणतात आणि त्या मुली जेलरला सुद्धा म्हणतात की आम्हाला एकाच सेलमध्ये राहू द्या, एकाच कारागृहामध्ये राहू द्या. पण कोणी त्यांच्याकडे लक्ष देत नाही आणि त्यांना वेगवेगळ्या सेलमध्ये ठेवण्यात येते. रात्रभर तर त्या मुली वेगळ्या वेगळ्या राहतात. पण दुसऱ्या दिवशी इतका हंगामा करतात, इतका आरडाओरड करतात की नाईलाजाने प्रशासनाला सुद्धा त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावं लागते. नमस्कार, मी सुजाता, सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. समाजामध्ये अनेक आपराधिक घटना या घडत असतात, त्यामुळे मन खूप दुःखी होते, कष्टी होते, घाबरून जाते. पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते, त्याला सामोरं जायचं असते, त्याला फेस करायचं असते. कारण रडायचं नसते, लढायचं असते. जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आजची सत्य घटना जी आहे ती उत्तर प्रदेशच्या मेरठ या ठिकाणची. या ठिकाणी संतोष नावाची स्त्री आपल्या पतीसोबत राहत असते. संतोषचं वय 62 वर्षाचं असते आणि तिच्या पतीचं वय हे 65 वर्षाचं असते. ह्यांना 2 मुलं असतात, प्रियंका आणि गौरव. हे 2 मुलं त्यांना असतात आणि ते दोघंही बाहेर शिकायला गेलेले असतात. संतोषची बहीण ही आपल्या मोठ्या बहिणीला फोन करत असते आणि संतोष ही फोन उचलत नाही. तेव्हा ती तिच्या जियाजींना फोन करते आणि बघते की जियाजी तर फोन उचलतील. जिजाजीसुद्धा जेव्हा फोन उचलत नाही तेव्हा ती आपल्या बहीण लेकाला फोन करते आणि म्हणते की बघ, मी तुझ्या आईबाबांना फोन करते आहे, पण ते लोक फोन उचलत नाही आहेत. तर तो म्हणाला की होऊ शकते ते लोक कामामध्ये बिझी असतील, फोनकडे लक्ष नसेल, करतील ते थोड्यानंतर, तुझा मिस कॉल जर पाहतील तर ते करतील, नाही तर तू थोड्यानंतर फोन कर, असं तो आपल्या मावशीला सांगतो. पण बहिणीचं मन हे काही मानत नाही आणि तिला असं वाटते की आपण बहिणीकडे जाऊन बघायला पाहिजे आणि ती आपल्या मोठ्या बहिणीकडे जाते आणि बघते तर दाराला लॉक असते. तिला खूप आश्चर्य वाटते की सकाळी सकाळी बहीण कुठे गेली असेल. ती आजूबाजूला सगळ्यांना विचारते की हे लोक कधीपासून तुम्हाला दिसलेले नाही आहेत, हे रात्री वगैरे घरी होते का? तर आजूबाजूचे लोक म्हणतात की हो, आम्ही यांना पाहिलेलं आहे, रात्री तर हे घरीच होते, पण सकाळी कुठे गेले हे माहिती नाही. बहिणीला खूप आश्चर्य वाटते आणि ती दाराच्या जवळ जाते, बाजूला खिडकी असते तिथे बघते आणि आजूबाजूला असं डोकावून बघते की काय घरामध्ये काय दिसते का. जेव्हा ती बघते तेव्हा तिला आतमधले दारे जे असतात ते उघडे दिसतात. तेव्हा तिला असं वाटते की काहीतरी कुठेतरी चुकते आहे. मग ती शेजाऱ्यांना सांगते की मला असं वाटते की हे लोक घरी असावेत आणि ती त्या सगळ्या लोकांना घेऊन दारावर जे लॉक असते ते फोडते आणि ते सगळे लोक आतमध्ये जातात. आतमध्ये गेल्यावरती संतोष ही एका ठिकाणी मेलेली पडलेली असते आणि दुसऱ्या रूममध्ये तिचे जियाजी, त्यांचं खूप रक्त गेलेलं असते आणि असं वाटते की त्यांना खूप मारलेलं आहे, तेही मेलेले असतात. पण त्यांना खूप मारहाण झालेली असते, सगळीकडे रक्तच रक्त पसरलेलं असते, हे त्या सगळ्या लोकांना दिसते आणि ते लोक मग पोलिसांना फोन करतात आणि पोलीसवाले घटनास्थळी पोहोचतात. घटनास्थळी पोहोचल्यावरती पोलीसवाले इकडे तिकडे चौकशी करतात, निरीक्षण करतात. तेव्हा त्यांना हे दिसते की त्यांच्या घरी जो कुत्रा आहे तो आपल्या ठिकाणी व्यवस्थित बसलेला आहे आणि शांत बसलेला असतो, जणू काही झालेलंच नाही असं त्याला वाटते. पोलिसांना आश्चर्य वाटते की कुत्रा हा इतका शांत कसा काय असू शकतो. घरी लूटपाट झाली असेल, कारण एकंदरीत तर तसंच वाटत होतं घरचं वातावरण बघून. इकडे तिकडे सगळं सामान पडलेलं विखुरलेलं असते, तर त्यांना असं वाटते की लूटपाट झाली असेल. पण लूटपाट झाली असेल तर हा कुत्रा जो आहे तो इतका शांत कसा काय असू शकतो असं त्यांना वाटते आणि कुठेतरी त्यांना संशय पण होते की का असं
झालेलं आहे ते. म्हणून पोलीसवाले जेव्हा विचारतात की घरी कोण कोण आहेत, तेव्हा लोक सांगतात की एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तर हे दोघंही बाहेर शिकत आहेत आणि ते दोघंही बाहेर राहतात. त्यांचा मुलगा गौरव हा तर येतो जेव्हा त्याला कळते की आई बाबा मरण पावलेले आहेत, तेव्हा तो तातडीने घरी परत येतो आणि आईबाबांना बिलगून खूप रडतो. पण मुलगी ही येत नाही. पोलीसवाले खूप वाट बघतात तिची की आता येईल मग येईल, पण प्रियंका ही काही येत नाही. आणि 3-4 दिवस जेव्हा होऊन जातात, मुलगी येत नाही, तेव्हा पोलिसांनी तिचा CDR काढतात आणि बघतात. तर मुलीचं लोकेशन हे मेरठचंच दाखवतात. आणि ज्यावेळेस ही घटना झाली होती त्यावेळेसचं लोकेशन हे जवळपास घराच्या जवळपासच होतं. त्यामुळे पोलिसांना कुठेतरी डाऊट येते आणि मग ते भाजीवाल्याचं वेश करतात आणि त्यांचं जे लोकेशन असते त्याच्या समोरच ते भाजीवाल्याचं वेश करून भाजी विकत असतात. तिथून एक दिवशी प्रियंका बाहेर येते आणि भाजी घेते. पोलिसांनी तिला पकडलं आणि तिला ठाण्यात आणलं. तिच्यासोबत तिची मैत्रीण ती सुद्धा येते. आणि जेव्हा पोलीसवाले तिला विचारतात की तू का बरं आपल्या आईबाबांना बघायला आलेली नाही आहे, त्यांची कोणी हत्या केलेली आहे तरी तू आलेली नाही आहे, ती त्यावर काहीही बोलली नाही आणि तिच्या तोंडून एकही शब्द निघत नव्हता. मग पोलिसांनी विचार केला की आता ही तर अशी बोलत नाही आहे. मग ते थोडं इमोशनली तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करतात. एक पोलीसवाला तिच्या जवळ जातो आणि म्हणतोस, बेटा तू बिलकुल माझ्या मुलीसारखी दिसतेस आणि तुझ्यामध्ये मला माझी मुलगीच दिसते. हे जेव्हा ती ऐकते तेव्हा ती खूप रडते आणि ती सांगायला लागते तिच्यासोबत काय झालं आणि तिने काय केलं ते. तिचं शिक्षण मेरठमध्येच झालेलं असते. तिचं स्कूलिंग सगळंच मेरठमध्ये झालेलं असते. तिचा जन्म मेरठला झालेला असतो, त्यामुळे तिचं स्कूलिंग मेरठलाच होते. तिचं ग्रॅज्युएशनसुद्धा मेरठमध्येच होते. ती दिसायला सुंदर असते. ती मॉडेलिंगकडे वळते आणि ती मॉडेलिंग करायला लागते. मिस मेरठ म्हणून ती जिंकते आणि ती सगळीकडे तिला लोक ओळखायला लागतात आणि तो क्षण तिच्यासाठी खूप आनंदाचा असतो. त्यानंतर तिला PG करायचं असते आणि PG करण्यासाठी ती दिल्लीला येते. दिल्लीला जेव्हा ती येते तेव्हा ती गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहते आणि तिची रूम पार्टनर असते अंजू, तिची मैत्रीण. ह्या दोघी मैत्रिणी एका रूममध्ये राहतात आणि एक रूम ते लोक शेअर करतात. सुरुवातीला तर यांच्यामध्ये औपचारिक संबंधच असतात आणि ती अंजूसुद्धा मेरठ UPची असल्यामुळे त्या दोघींमध्ये थोडी बोलचाल असते, पण यांच्यामध्ये असे खूप संबंध नसतात. पण एके दिवशी प्रियंका बाहेर जाते आणि खूप उशीर होतो तरी ती घरी येत नाही. तेव्हा मात्र अंजूला खूप काळजी वाटते आणि तिला सारखी फोन करण्याचा प्रयत्न करते, पण तिचा फोन पण लागत नाही. तिला खूप काळजी वाटते. ती जेव्हा घरी उशिरा परत येते तेव्हा अंजू ही खूप ओरडते तिच्यावरती आणि म्हणते की तू सांगून गेली नाही, कुठे गेली होती. या गोष्टीचा प्रियंकाला राग येत नाही, उलट तिला कुठेतरी छान वाटते की माझी ती काळजी घेत आहे. असेच दिवस निघून जातात आणि एके दिवशी अंजू ही खूप आजारी पडते आणि ती बेडवरून उठू शकत नाही. तेव्हा तिचं खाणं पिणं आंघोळ सगळं ही प्रियंकाच करीत असते. त्यामुळे त्यांच्यामधले जे संबंध आहेत ते खूप प्रगाढ होतात आणि ते एकमेकींना आय लव्ह यू म्हणतात आणि त्यांचं एकमेकांवरती प्रेम जडते. आता ह्या संबंधांना लोक नावं ठेवतील आणि आईवडील आपलं लग्नाचं वय झालं तर आपलं लग्न करतील असं त्यांना वाटते. म्हणून अंजू ही म्हणते की माझा लहान भाऊ आहे, माझ्यापेक्षा 5 वर्षाने लहान आहे, तर त्याला तू आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकव. आणि ती त्याचा नंबर देते आणि म्हणते की तू ह्याच्याशी बोलत राहा
आणि त्याच्यावरती प्रेम व्यक्त कर आणि त्याला लग्नासाठी तू त्याला तयार कर. ती त्याच्याशी रोज बोलत असते. तासन तास ते दोघं एकमेकांशी बोलत असतात आणि काही दिवसांनी प्रियंका ही त्याच्याशी बोलणं टाळते. अंजू म्हणते की तू आता त्याच्याशी बोलू नको. मग त्याचाच फोन येतो की तू का बोलत नाही माझ्याशी, तू का मला टाळते आहेस. तर तेव्हा ती म्हणते की अरे तुझं तर लग्न दुसरीकडे होऊन जाईल, मग मी एकटीच अशी राहील आणि माझं कसं होईल, माझ्यासोबत तर कोणी लग्न पण करणार नाही. तर तो म्हणतो की तू असं काही म्हणू नको, मी करील तुझ्यासोबत लग्न. मग ती म्हणते ठीक आहे, तू माझ्यासोबत कोर्ट मॅरेज कर. कारण त्यांना तर तेच हवं असते, कारण अंजूचा जो भाऊ असतो तो बाहेर राहणारा असतो. त्यामुळे त्यांना असं वाटते की आम्ही दोघी एकाच घरामध्ये राहू आणि भाऊ तर हा बाहेरच राहील, म्हणून ती त्याच्यासोबत कोर्ट मॅरेज करून टाकते. पण या लग्नाला प्रियंकाचे आईबाबा पण तयार नसतात आणि अंजूचे आईबाबा पण तयार नसतात. आणि प्रियंकाच्या आईबाबांनी तर तिला आपल्या घरातून, आपल्या आयुष्यातून आणि आपल्या प्रॉपर्टीमधून तिला बाहेर काढून टाकलेलं असते. त्यांनी पूर्ण प्रॉपर्टी ही प्रियंकाच्या भावाच्या नावाने करून टाकलेली असते आणि प्रियंकाला तिथून एक पैसा पण त्यांनी दिलेला नसतो, एवढा त्यांना राग येते. तसंच अंजू जी असते तिच्यासुद्धा आईबाबांना हे संबंध आवडलेले नसतात. त्यामुळे त्या दोघी पण मेरठ सोडून परत दिल्लीला जातात आणि दिल्लीला परत ते राहायला लागतात आणि आपलं शिक्षण ते पूर्ण करायला लागतात. पण हे होते की त्यांच्याजवळचा जो पैसा आहे तो संपून जातो आणि त्यांच्याकडे उदरनिर्वाह करण्यासाठी काहीच सोर्स ऑफ इन्कम राहत नाही आणि त्यांच्याकडे काहीच पैसा नसल्यामुळे ते आपलं शिक्षण पण सोडतात, दिल्ली पण सोडतात आणि परत ते मेरठला एका छोट्याशा रूममध्ये राहतात. आता पण त्यांच्याकडे काहीच पैसा नसतो. तेव्हा प्रियंकाला असं वाटते की मी माझ्या बाबांकडे जाऊन पैसे मागायला पाहिजे, कारण तो माझा हक्क आहे. आणि त्या दोघी पण संध्याकाळी 8:30 वाजता आईबाबांच्या घरी जातात. आई तर मुलीला बघून खुश होऊन जाते. ती आतमध्ये घेते, पाणी देते, थोडं खायला देते. पण ती म्हणते की आई मला तुझ्याकडनं पैशाची अपेक्षा आहे, मला काही पैशांची मदत कर तू. तर तेव्हा प्रियंकाची आई म्हणते की तुझे बाबा मला खूप रागवतील आणि त्यांनी म्हटलेलं आहे की हिला काहीच पैसे द्यायचे नाही आणि मी तुला काही देऊ शकत नाही. या गोष्टीचा प्रियंकाला खूप राग येते आणि ती म्हणते की कसं काय देणार नाही मला पैसे, माझा हक्क आहे तो. तर आई म्हणते की तुझा हक्क तर तू कधीचा सोड, आम्ही तुला प्रॉपर्टीतून काढून टाकलेला आहे आणि तुझा काही आमच्यावरती आता काही हक्क नाही आहे, तू काही आमचं ऐकत नाही आहे, तू कसं लग्न केलेलं आहे हे आम्हाला माहिती आहे, त्यामुळे आम्हाला तू नकोशी आहे, तू आता इथून जा. तिला खूप राग येते आणि आई तिला खूप बोलत असते आणि ती पण आईला खूप बोलत असते. खूप राग येते प्रियंकाला आणि तिथे बाजूलाच एक कापड पडलेला असते. तो कापड ती आपल्या आईच्या तोंडामध्ये कोंबून टाकते आणि दुसरा कापड घेते ओढणीसारखा आणि आईच्या गळ्याला जोराने आवळते. तेव्हापर्यंत ती आवळत राहते, जेव्हापर्यंत तिची आई मरून जात नाही, तिचं शरीर पूर्ण गार होत नाही, तेव्हापर्यंत ती आईला म्हणजे आईचा गळाही आवळतच असते. हे सगळं बाजूच्या रूममध्ये बाबा असतात. त्यांना असं वाटतं की काहीतरी होती आहे. त्यांना भांडणाचा आवाज थोडा येतो. तेव्हा ते येऊन बघतात. तेव्हा ते बघतात की आईला हे लोक काहीतरी करत आहेत. ते आपल्या मुलींना म्हणजे त्या प्रियंकाला रागवतात आणि आपल्या रूममध्ये जायला निघतात. तेव्हा तशाच ह्या दोघी पण बाबांच्या मागे मागे जातात आणि त्यांच्यावरती अटॅक करतात. बाबा हे 65 वर्षाचे म्हातारी असतात आणि ह्या मुली दोघी पण तरुण असतात. त्यामुळे बाबांच्या समोर ह्यांची शक्ती जास्त पडते आणि ते दोघी मिळून बाबांना खाली पाडतात आणि अंजू ही चाकू घेऊन येते आणि बाबांवरती खूप वार करते. बाबा तिथेच मरून पडतात, सगळीकडे रक्त रक्त होऊन जाते आणि ही प्रियंका आपल्या घरची सगळी कॅश म्हणजे 50,000 तिथे कॅश होते त्यांच्या घरामध्ये, ती कॅश घेते, आईचे सगळे दागिने घेते
आणि 6 लाखाची FD घेऊन ती तिथून निघून जाते आणि आपल्या खोलीमध्ये जाऊन ती राहते. आणि ती बघत असते न्यूजपेपर रोज की ह्या घटनेबद्दल काही येत आहे का आणि ह्या केसमध्ये काय काय होतं आहे ह्या सगळ्या गोष्टींकडे त्या दोघी मुलींचं लक्ष असते. आणि पोलिसांना डाऊट येते. त्यांनी टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून CDRच्या माध्यमातून त्या मुलींकडे त्यांचं लक्ष असते आणि त्यांना असं वाटते की ह्या मुलींनीच काहीतरी केलेलं आहे आणि त्यामुळे ते त्या मुलींना अटक करतात आणि कोठडीमध्ये टाकतात. त्या दोन्ही मुलींना जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. ही केस 2008ची आहे. 2015मध्ये त्यांना जन्मठेपेची शिक्षा होते आणि आजही त्या मुली दोघी पण एकाच कारागृहात आहेत, एकाच सेलमध्ये आहेत, सोबत खातात, सोबत राहतात, सोबत झोपतात आणि सगळ्या गोष्टी त्या सोबतच करतात. अशी ही यांची मैत्री असते. या मैत्रीसाठी त्यांनी आपल्या आईवडिलांना मारून टाकलेलं आहे. ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता, रिअल क्राईम स्टोरीज, ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे. परत भेटूया पुढल्या वळणावरती. तेव्हापर्यंत लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा.